लोकसभेच्या नीटच्या मुद्द्यावरून चर्चेची परवानगी लोकसभेमध्ये नाकारण्यात आली आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परवानगी नाकारलेली आहे। तर ही परवानगी नाकारल्यानं विरोधकांचा लोकसभेतून वॉकआउट पाहायला मिळाला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, शुक्रवारीच विरोधकांनी इथं नीट परीक्षेचा जो पेपर लीक झाला आहे त्याच्यामुळे अनेक लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागल्याचा आरोप केला होता। त्यामुळे याच्यावर चर्चा व्हावी लोकसभेमध्ये असं या ठिकाणी विरोधकांची मागणी होती। मात्र त्या दिवशी आपला माईक बंद केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। राहुल गांधींचा माईक बंद केल्याचा आरोप झाला होता आणि गोंधळ झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आणि आज पुन्हा एकदा विरोधकांनी तीच मागणी लावून धरलेली होती। नीटच्या मुद्द्यावरून चर्चा करायची मागणी होती। मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही मागणी नाकारल्याची माहिती समोर येते, परवानगी नाकारल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर विरोधकांनी लोकसभेतून वॉकआउट केल्याची माहिती समोर येते। याचाच अर्थ लोकसभेमधून विरोधक बाहेर पडलेले आहे। तर लोकसभेचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे। लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर हे पहिलं अधिवेशन आहे संसदेचं। मात्र याच्यामध्ये विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे आणि नीटचा जो मुद्दा देशभरामध्ये गाजतोय, ज्या प्रकरणामध्ये आता सीबीआय इन्क्वायरी सुद्धा सुरू आहे, त्या प्रकरणामध्ये संसदेच्या या जिथं लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकसभेमध्ये कनिष्ठ सभागृहामध्ये चर्चा व्हावी अशी विरोधकांची मागणी होती। मात्र या चर्चेला परवानगी नाकारल्यानंतर आता विरोधकांनी लोकसभेतून वॉकआउट केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।